हॅलो गाईज, मुळे मॅथ्स क्लासेस मध्ये तुमचं स्वागत आहे. तर सर्वात पहिले मी एक प्रश्न विचारतो तुम्हाला की आपलं जे लेक्चर आहे ते हिंदीमध्ये घ्यायचंय की मराठीमध्ये कंटिन्यू करायचंय. मला फक्त एकदा कमेंट करून सांगा म्हणजे मी पुढची प्रोसिजर करू शकतो. मराठी. ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, लिहायला तर इंग्लिशमध्येच लागेल, बोलता वेळेस मराठीमध्ये बोलूयात. मुलांना तुमचं जे मॅथ 3 आहे, M3 बरोबर आहे ना? मॅथ 3 M3 मध्ये तुम्हाला ज्या वेळेस M3 शिकायचंय, वी हॅव टू डिस्कस अबाउट द M3. दॅट टाइम वी नो दॅट द सम बेसिक फंक्शन और सम बेसिक टॉपिक्स. ज्यावेळेस आपल्याला M3 डिस्कस करायचंय त्यावेळेस आपल्याला काही बेसिक टॉपिक्स माहित असणं गरजेचं आहे. ते बेसिक टॉपिक्स कोणते आहेत ते तुम्हाला एकदा मी सांगतो आणि पुढची प्रोसिजर आपण चालू करूया प्रत्येक टॉपिक विषय. आता M3 मध्ये जो सिलेबस आहे तुमचा मी तो पाहिला आणि तो थोडा डिस्कसही केला. तर यामध्ये असं लक्षात येत आहे की ज्या मुलांना काढायचंय त्या मुलांसाठी दोन टॉपिक्स अत्यंत महत्वाचे आहेत. ते म्हणजे पहिला आहे डेरिव्हेटिव्ह आणि दुसरा आहे इंटिग्रेशन. मुलांना हे दोन टॉपिक जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जमले तर समजायचं तुम्हाला म्हणजे तुमचं M3 विथ फर्स्ट क्लास मध्ये बाहेर निघता तुम्ही. म्हणजे जे काही पासिंग साठी तुम्ही मरमर करताय ना, पासिंगचा विचारच नाही करणार तुम्ही. ज्यावेळेस तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन टॉपिक्स लक्षात आले की डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय, इंटिग्रेशन म्हणजे काय, त्याचं बेसिक, ते दोन टॉपिक्स तुम्हाला समजले की समजायचं तुम्ही इथून पुढे सर्वच गोष्टी तुम्हाला जमल्या. आणि आतापर्यंत म्हणजे जस्ट स्टार्टिंग झाले लेक्चर तिथपर्यंत तुम्ही फक्त पासिंगचा विचार करून लेक्चरला बसलात. पण जसं जसं लेक्चर पुढे होत चालेल आपलं तसं तसं तुमची मेंटॅलिटी चेंज होत चालेल. जी पासिंगची तुमची अपेक्षा आहे ती तर तुमची कधीच मागं पडलेली असणार. तुम्ही स्कोरिंग करण्याचा विचार करणार त्याच्यामध्ये. तर लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे दोन टॉपिक्स खूप महत्वाचे आहेत. सर्वात पहिले जे की आपल्याला 11th 12th एक टॉपिक झालेले आहेत, पण कुणाचं मॅथ नव्हतं, कुणाचं होतं, ज्याचं होतं त्याने कॉप्या करून लिहिले, असे बरेच प्रॉब्लेम्स येतात, किंवा अभ्यास नाही केला असं आपण काही समजू शकतो. ठीक आहे, आणि तुमची लगेच अटेंडन्स शीटही तुमच्या ग्रुपवरती सेंड केल्या जाईल. तुम्ही किती वाजता जॉईन झाले, किती वाजता लेफ्ट झाले, किती वेळ लेक्चर चाललं, तुम्ही किती वेळ केलं, या सर्व गोष्टीच्या मध्ये असणार. तर आपल्याला फक्त सर्वात स्टार्टिंगला दोन टॉपिक्स विषयी डिस्कस करायचे. कोणकोणत्या? डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. कोणते दोन टॉपिक्स आहेत आपल्याकडे? डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. ओके, ओनली टू टॉपिक्स. तर आता मी फक्त बघतोय डेरिव्हेटिव्ह कडे. आता आपण फक्त डिस्कस करणार डेरिव्हेटिव्ह. ज्या लेकरांनी डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित नाही केलं, आता हे सांगतोय, ज्या मुलांनी डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित नाही केलं त्या मुलांना इंटिग्रेशन जमणार नाही. ज्या मुलांना हे दोन टॉपिक जमणार नाहीत त्या मुलांचा M3 निघणार नाही. नाहीच म्हणतोय मी, नाहीच म्हणतोय मी, म्हणत नाही की निघल, नाहीच. आणि ज्या मुलांना हे स्टार्टिंगला बेसिक मध्ये डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन, डेरिव्हेटिव्हचं बेसिक गेलं रे गेलं की इंटिग्रेशन गेला, इंटिग्रेशन गेला म्हणजे याचा अर्थ आपला M3च गेला. कारण मी तुमचा सिलेबस डिस्कस केला त्यावेळेस असं लक्षात आलं की ओव्हरऑल टॉपिक्स, इच अँड एव्हरी टॉपिक्स डिपेंड्स अपॉन द डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. पूर्ण हे सर्व M3 तुमचं हे फक्त दोन टॉपिक्सवर डिपेंड करतंय, ते म्हणजे डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. मी त्यामुळे प्रत्येक म्हणजे लेक्चरला सुरुवात करायच्या अगोदरपासून डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन या दोन टॉपिक्सला फक्त फोकस करतोय. का? तर हे सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक्स आहेत. ओके मुलांनो, तर बघा आता आपण आता फक्त डिस्कस करणार डेरिव्हेटिव्ह विषय. कोणी मुलं असतील, कोणी तुमचे फ्रेंड्स असतील, त्यांना सांगा की लवकरात लवकर बॅच जॉईन करा. कारण डेरिव्हेटिव्हचं बेसिक झालं आणि परत जर बॅचला जॉईन झाले त्याचा काही उपयोग नसणार आहे. बेसिक संपलं नंतर परत जॉईन झाले त्याचा काहीच उपयोग नाही. मग त्यांना मला फीसही वाया घालू नका, तुम्ही बेजार होऊ नका आणि पुढच्यालाही बेजार करू नका. त्यामुळे काय करायचं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे आज जे झाले जॉईन ठीक आहे, जे नाही झालेले त्यांना प्लीज तुम्ही इन्फॉर्म करा. ओके, हे रेकॉर्डेड लेक्चर्स 1 तासाच्या आतमध्ये तुमच्या ग्रुपला सेंड केलं जाईल आणि ते तुम्ही फक्त आपल्या ग्रुपवालेच मुलं पाहू शकता, दुसरे कोणी नाही पाहू शकत. चला पहा, द्या लक्ष. बघा, तुम्ही लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम, रोल्स थेरम हे नाव ऐकले असतील. तर हे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये. ज्या मुलांना डेरिव्हेटिव्ह जमते त्यांनाच ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह जमणार. ओके, आणि डिफरन्शियल इक्वेशन नावाचा मेन टॉपिक आहे तुमचा. तर डिफरन्शियल इक्वेशन
इज द कॉम्बिनेशन बिटवीन डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. ओके, बरं मला सांगा स्क्रीन व्यवस्थित दिसते का ब्लर दिसतंय? हॅलो गाईज, स्क्रीन दिसते का तुम्हाला व्यवस्थित? कमेंट करा प्लीज. ओके, काय म्हणताय? बर, एकदम बरे, ऑल ओके. ओके म्हणतायत, ओके दिसतंय, चला ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके गाईज, द्या लक्ष. आपला पहिला टॉपिक आपण डिस्कस करतोय डेरिव्हेटिव्ह. गाईज, व्हॉट इज मीन बाय डेरिव्हेटिव्ह? डेरिव्हेटिव्ह मीन्स व्हॉट? ह्याची तुम्हाला गरज नाहीये. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय याची तुम्हाला गरज नाही, फक्त बेसिक फॉर्म्युले माहित असणं गरजेचं आहे. तरी आपण ते सांगूयात आणि पुढे जाऊयात. डेरिव्हेटिव्ह मीन्स व्हॉट? द रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी with respect to the corresponding change in another quantity is called as derivatives. डेफिनेशन आहे. आता हे बऱ्याच जणांना थोडं वाटतही असेल वेगळी. याचं मिनिंग सांगतो तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? द रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी. एका क्वांटिटीचा जर रेट चेंज झाला, द रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू द करस्पॉन्डिंग चेंज इन अनदर क्वांटिटी. म्हणजे एका क्वांटिटीचा जर रेट चेंज झाला तर तसाच करस्पॉन्डिंग चेंज हा दुसऱ्या क्वांटिटी मध्ये होतो. म्हणजे वन क्वांटिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अनदर क्वांटिटी. पहिली क्वांटिटी, वन क्वांटिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अनदर क्वांटिटी. म्हणजे पहिली क्वांटिटी ही दुसऱ्या क्वांटिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये आहे. का? कारण पहिली क्वांटिटी मध्ये काही चेंज झाला तर तसाच करस्पॉन्डिंग चेंज हा दुसऱ्या क्वांटिटी मध्ये होतोय. म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी, एका क्वांटिटीचा रेट चेंज झाला विथ रिस्पेक्ट टू द करस्पॉन्डिंग चेंज इन अनदर क्वांटिटी. एका क्वांटिटीचा जर रेट चेंज झाला तर तसाच करस्पॉन्डिंग चेंज हा अनदर क्वांटिटी मध्ये होतो. त्यालाच काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह. इट इज कॉल्ड ॲज डेरिव्हेटिव्ह. Getting, guys? What is mean by derivatives? Rate of change of one quantity with respect to the corresponding change in another quantity. एका क्वांटिटी मध्ये जो चेंज झाला तसाच करस्पॉन्डिंग चेंज हा दुसऱ्या क्वांटिटी मध्ये होतो. त्यालाच आपण काय म्हणतो? डेरिव्हेटिव्ह म्हणतो. फॉर एक्झाम्पल, याचं एक्झाम्पल देतो. फर्स्ट क्वांटिटी अँड सेकंड क्वांटिटी. गाईज, फर्स्ट क्वांटिटी शुगर आहे. शुगर, बरोबर आहे. मग फर्स्ट क्वांटिटी शुगर. आता आपण शुगर ही दुकानात जाऊन लिटर मध्ये घेतो, बरोबर आहे ना? 1 लिटर शुगर द्या असंच म्हणतो का? शुगर इन व्हॉट? शुगरचं जे वेट आहे ते आपण कशामध्ये करतो? लिटर मध्ये करतो का आणखीन कशामध्ये करतो? प्लीज कमेंट करत राहा, तुम्ही बोलत राहा, म्हणजे मलाही थोडं इंटरेस्ट येईल आणि तुम्हालाही समजेल की एक्झॅक्टली काय चाललंय. कमेंट करू शकता तुम्ही. इन केजी, बरोबर आहे भारत. देन नेक्स्ट केजी, ओके. किलो, ओके, शाबाश वैभव. हाँ, ओके, चलिए अब सबको ध्यान में आ रहा है मैं क्या पढ़ा रहा हूँ? मैं दोनों लैंग्वेज में बात करते चलूंगा, आप रिस्पॉन्स देते चलिए. वैसे मेरी हिंदी जो है वो गुलाबी हिंदी है, आपको समझ में आएगा मैं जैसे पढ़ाऊंगा, ठीक है? सो फर्स्ट क्वांटिटी शुगर इन केजी. शुगर इन व्हाट? केजी. एंड सेकंड क्वांटिटी प्राइस. आपण काय दुकानात जाऊन खडे देऊन, दगड देऊन साखर घेऊ नाही शकत, पैसे द्यायला लागतील. शुगर इन केजी, प्राइस इन रुपीज. फर्स्ट क्वांटिटी शुगर आहे, सेकंड क्वांटिटी प्राइस आहे. फर्स्ट क्वांटिटी, आता मी डेफिनेशन एक्सप्लेन करतोय युजिंग द एक्झाम्पल. रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी. एका क्वांटिटीचा जर रेट चेंज झाला तर तसाच करस्पॉन्डिंग चेंज हा दुसऱ्या क्वांटिटी मध्ये होतो. कसा? तर फर्स्ट क्वांटिटी शुगर केजी आणि सेकंड क्वांटिटी प्राइस इन रुपीज. मला जर समजा 1 किलो साखर घ्यायची आहे तर आता साखरेचा भाव किती आहे? साखरेचा भाव किती आहे असा आकडा सांगायचा ज्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला पुढे करता आलं पाहिजे. तुमच्या इकडे कुठे 22.5 रुपये किलो असेल, कुणाकडे 33 रुपये 75 पैसे असेल, असे भाव सांगायचे नाही. आपल्याला पुढे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे. एका किलोचा एवढा आहे तर 5 किलोचा किती आहे असं म्हणल्यावर सांगता आलं पाहिजे. असा आकडा सांगायचा. 1 kg ला सपोज मी 30 रुपीज पेड करतोय, एका किलोला मी 30 रुपये पेड करतोय. ओके, हा 40 रुपये, बरं ठीक आहे. आमच्या इकडे थोडी कमी
थोडं हृदयाला दिलं असं भेटतं, दुसरं काय नाही. ते थोडं कमी सांगायचं. 1 केजी 30 रुपये, 2 केजी घ्यायची आहे तर किती रुपये पेड करायला लागतील? 60 रुपये. 3 केजी घ्यायची आहे तर 90 रुपये. बरोबर आहे मुलांनो? आणि असंच याच्यामध्ये केजी मध्ये चेंजेस केले की प्राइस मध्ये पण चेंजेस होत चालणार. मग व्हॉट इज मीन बाय डेरिव्हेटिव्ह? रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू द करस्पॉन्डिंग चेंज इन अनदर क्वांटिटी. बघा, पहिली क्वांटिटीचा रेट चेंज झाला, पहिली क्वांटिटी 1 वरची 2 वरती गेली तर तसाच करस्पॉन्डिंग चेंज हा दुसऱ्या पण क्वांटिटी मध्ये झाला, म्हणजे ती 30 वरची किती वरती गेली रे मुलांनो? 60 वरती गेली. सो ह्यालाच म्हणायचं डेरिव्हेटिव्ह. द रेट ऑफ change of one quantity with respect to the corresponding change in another quantity is called a derivative. What is meant by derivatives? The rate of change of one quantity with respect to the corresponding change in another quantity is called as derivative. एका क्वांटिटी मध्ये जसा चेंज होत राहतो तसाच करस्पॉन्डिंग चेंज हा दुसऱ्या क्वांटिटी मध्ये होतो, त्यालाच काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह. काय अडचण आहे मुलांना याच्यामध्ये? कमेंट करून सांगा. हे समजलं का नाही? ज्यांना समजलं असेल त्याने यस म्हणून पाठवा, ज्यांना समजलं नसेल त्यांनी आर म्हणून पाठवा. आर म्हणजे रिपीट करा म्हणून. कमेंट करा प्लीज. कमेंट करत चला सर्वांनी. चलो बहुत बढ़िया, अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है. बेस्ट. आप जैसे आप मेरे साथ में जिस तरीके से कनेक्ट होते चलेंगे और जिस तरीके से रिस्पॉन्स देते चलेंगे उसी तरीके से मुझे पढ़ाने में मजा आएगा. ठीक है, हमारा तो ऑनलाइन क्लास है मगर हम उसको एज अ ऑफलाइन क्लास जैसा पढ़ाएंगे. ओके, तो उसके लिए आपका भी रिस्पॉन्स होना जरूरी है. तो आप सबको समझ में आया? व्हाट इज बाय डेरिवेटिव? द रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू द करस्पॉन्डिंग चेंज इन अनदर क्वांटिटी इज कॉल्ड एज डेरिवेटिव. ओके गाइस, नेक्स्ट थिंग ये होगा डेरिवेटिव्स की डेफिनेशन. A derivative is denoted by, it is denoted by d by dx. डेरिवेटिव्स को हम d by dx में रिप्रेजेंट करते हैं. डेरिवेटिव का कौन सा भी प्रॉब्लम रहने दो, उसको हम सबसे पहले y इज इक्वल्स टू अरेंज कर देंगे. क्या इज इक्वल्स टू अरेंज कर देंगे? y इज इक्वल्स टू. डेरिवेटिव्स का कौन सा भी प्रॉब्लम रख दो, वो प्रॉब्लम्स को हम क्या इज इक्वल्स टू अरेंज करेंगे? y इज इक्वल्स टू. या फिर आपका हायर मैथमेटिक्स है तो उसमें हम f ऑफ x इज इक्वल्स टू भी कंसीडर कर सकते हैं. डेरिवेटिव्स पे हर एक प्रॉब्लम्स को हम y इज इक्वल्स टू अरेंज करेंगे या फिर f ऑफ x इज इक्वल्स टू अरेंज करेंगे. ओके बच्चों, सो ये हो गया हमारे डेरिवेटिव्स की डेफिनेशन. ये हो गया हमारा डिनोशन, हम कौन से इसमें डिनोट करते हैं इसको. उसके बाद में हम देखेंगे कांस्टेंट टर्म. व्हाट आर द कांस्टेंट टर्म्स गाइस? टेल मी एनीबॉडी, व्हाट आर द कांस्टेंट टर्म्स? कांस्टेंट टर्म्स कौन कौन से है हमारे पास में? बोलिए आप प्लीज एक बार कमेंट करके बोल दीजिए. ऑल अल्फाबेट्स. ओके, एक्सक्लूड एक्स वाई. ओके ठीक है. देन आप दूसरे भी बोलते चलिए. भारत तो बोल रहे हैं. कुणाल जी आप भी बात कीजिए. प्रेम, सोमेश, वैभव, हसीर, आप सबने बात कीजिए एक बार. पता होगा तो अच्छी बात है, नहीं होगा तो नो प्रॉब्लम. ओके, बेस्ट. हसीर, चलो. कांस्टेंट टर्म्स, व्हाट आर द कांस्टेंट टर्म्स? all numbers which numbers? 0 1 2 3 4 -1 -2 -3 5 by 6 and so on. all numbers जो कि 0 इंक्लूडेड है, पॉजिटिव नंबर है, नेगेटिव नंबर है, रैशनल नंबर है, इरेशनल नंबर है, कॉम्प्लेक्स नंबर है, उसके बाद में इमेजिनरी नंबर है. हर एक नंबर जो है वो कांस्टेंट टर्म्स है. ऑल नंबर्स आर कांस्टेंट टर्म्स. सगळे नंबर हे कांस्टेंट टर्म्स, सगळे आकडे हे कांस्टेंट आहेत. ऑल नंबर आर कांस्टेंट टर्म्स. ऑल सिम्बॉल्स
ऑल अल्फाबेट्स पहिले लिहूयात आपण. ऑल अल्फाबेट्स कुठनं कुठपर्यंत असतात? ए टू झेड. ओनली एक्सक्लुडिंग म्हणजे सोडून, याच्यातलं कोणतं सोडून? ओनली एक्सक्लुडिंग एक्स अँड वाय. यातले फक्त दोनच सोडले तर. ऑल नंबर मधले सगळेच आकडे हे कॉन्स्टंट टर्म आहेत. ऑल अल्फाबेट सुद्धा सगळेच कॉन्स्टंट टर्म आहेत, फक्त त्याच्यातल्या दोनच सोडले तर. ओनली एक्सक्लुडिंग एक्स अँड वाय, फक्त दोनच सोडले तर, एक्स अँड वाय. ऑल सिम्बॉल्स म्हणजे चिन्ह. कोणकोणते? अल्फा, बीटा, गॅमा, थीटा, पाय, जी, ई, टी, सी. दीज आर द सिम्बॉल्स. ऑल नंबर, ऑल अल्फाबेट्स, ऑल सिम्बॉल आर द कॉन्स्टंट टर्म्स. आता तुम्ही सर्वजण म्हणणार, सर ह्याची काय गरज आहे? ऑल नंबर, ऑल अल्फाबेट्स, ऑल सिम्बॉल, ह्याची काय गरज आहे? म्हणजे कशामुळे तुम्ही सांगताय? कारण डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला कोणती टर्म कॉन्स्टंट आहे हे जोपर्यंत आपल्याला लक्षात येणार नाही तोपर्यंत आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. त्यासाठी कॉन्स्टंट टर्म्स कोणकोणते आहेत? ऑल नंबर, ऑल अल्फाबेट्स, ऑल सिम्बॉल्स. ओके, ठीक आहे. दीज आर द कॉन्स्टंट टर्म्स. एक नोट घेऊयात आपण. derivatives of any constant term is always equals to 0. is always equals to 0. नोट मध्ये लिहिलंय मी. डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय एक्सप्लेन केलं, कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय एक्सप्लेन केलं, आणि आता त्या कॉन्स्टंट टर्म विषयीचा एक नोट लिहिली मी. काय नोट लिहिली मुलांनो? डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज इक्वल्स टू 0. कोणतीही कॉन्स्टंट टर्म असली की त्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा काय येतो? 0 येतो. काय येतो मुलांनो? 0. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज इक्वल्स टू 0. इज ऑलवेज इक्वल्स टू 0. कोणती कॉन्स्टंट टर्म असू द्या. फॉर एक्झाम्पल मी असं लिहिलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 10. मग सांगा बरं मला, 10 हा काय नंबर आहे आणि ऑल नंबर्स आर कॉन्स्टंट. सो दॅट्स व्हाय डेरिव्हेटिव्ह ऑफ 10 इज व्हॉट? 0. ठीक आहे. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ m to the power m. So this m is also constant and this m is also constant. This overall term as a constant and the derivative of constant term is what? 0. समजते मुलांनो मी काय म्हणतोय? लक्ष द्यायला तुम्हाला. कमेंट करा एकदा गाइज, कमेंट करा प्लीज. यस, ओके ओके, बेस्ट, शबास, छान. बाबांनो मला म्हणजे तुमचे जे अकाउंट्स ज्या नावाने आहेत तेच नाव इथं मला दिसतात बघा, आणि त्याच नावाला म्हणजे त्याच नावांना आम्ही काय करतोय? वाचतोय. एखाद्या वेळेस ते काय होतंय, कुणाचं तरी तुमच्या घरद्याचं ते नाव असते आणि ते आम्ही वाचतो. एखाद्या वेळेस तुम्हाला तो गैरसमज निर्माण होऊ शकतो. तर प्लीज तुमच्या नावानं होईल तेवढं अकाउंट असलं पाहिजे, म्हणजे मला नाव घ्यायला सोपं जाईल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज इक्वल्स टू 0. सो कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? कधी पण 0 असतो. ओके. सो मला सांगा बरं, सर्वांनी सांगा, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1000. टेल मी, डेरिव्हेटिव्ह ऑफ 1000 इज इक्वल्स टू, दिसत नव्हतं का इतकं? डेरिव्हेटिव्ह ऑफ 1000 इज इक्वल्स टू 0. शाबास, बेस्ट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एनी कॉन्स्टंट टर्म इज ऑलवेज इक्वल्स टू 0. कोणत्याही कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह हा काय असतो? 0 असतो. ओके. बरं मुलांनो, एक काम करा, आता ह्याचा स्क्रीनशॉट घ्या. तसं तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओज पाठवतोय आम्ही, ह्याचा स्क्रीनशॉट घ्या एकदा. अटेंडन्स झाली का? मोठं करावं लागतं त्याला. असं करावं लागतं, याला इथं बांधावं लागतं. डन, ओके, नो प्रॉब्लेम. चला बरं, आणखीन एक चांगली गोष्ट असेल ते मोळे जाधव मॅथ्स क्लासेस. नीट आहे का?
मोळे जाधव मॅथ्स क्लासेस हे युट्यूबला चॅनल आहे. त्या चॅनलला आपलं लेक्चर संपल्यावरती जाऊन एकदा सबस्क्राईब करायचं. का करायचं? कारण हे सर्व जे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत हे आपण त्या चॅनलला अपलोड करत असतो आणि ते तुम्हाला त्याच वेळेस दिसतील ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल. ओके. आणि मोळे करिअर अकॅडमी या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं. मोळे करिअर अकॅडमी, मोळे जाधव मॅथ्स क्लासेस ह्या दोन्ही क्लासला काय करा? सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला, आता डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय समजलं, त्याला कशामध्ये डिनोट करायचं हे समजलं, कॉन्स्टंट टर्म समजल्या आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्मचा कधी पण काय येतो? 0. तुम्ही म्हणणार सर हे दोन सोडलेत ह्याचा काय येतो मग? सो ह्याच्यातल्या जे दोन सोडलेत एक्स आणि वाय, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. सो एक्स चा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 मिळतो आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय चा काय मिळतो मुलांनो? तर तो मिळतो dy अपॉन dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स चा काय मिळतो? 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय चा काय मिळतो? dy अपॉन dx. लक्षात ठेवा, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1 and डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल्स टू dy अपॉन dx. and डेरिव्हेटिव्ह ऑफ k सांगा बरं तुम्ही, डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज इक्वल्स टू काय मिळणार? कमेंट करा प्लीज. डेरिव्हेटिव्ह ऑफ k इज इक्वल्स टू, ओके देन फक्त एका दोघांनी कमेंट करू नका प्लीज. नाही बोलूच नका. सौरभराव प्लीज बोलूच नका. काय करायचं? कमेंट करा. माईक ऑफ करून कमेंट करा फक्त. हा 0 राईट आहे. ओके, म्हणजे ते कशामुळे बोलू नका असं म्हणतोय, कारण आपलं रेकॉर्डेड लेक्चर चालू आहे त्याच्यामध्ये तुमचा आवाज येत राहील त्यामुळे म्हणतोय. नाही डेरिव्हेटिव्ह ऑफ के चा के सांगताय. एक मिनिट पाहूयात आपण कोण कोण काय म्हणतोय. असीर आप कुछ तो भी अलग बोल रहे हैं. सौरभ नाही. ठीक आहे, बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ के, के काय मुलांनो? कॉन्स्टंट आहे, अल्फाबेट आहे. के इज कॉन्स्टंट. सो के कॉन्स्टंट आहे त्यामुळे कॉन्स्टंट टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो? 0. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज इक्वल्स टू 0. 3 फॉर्म्युले पाठ झाले बघा तुमचे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल्स टू dy अपॉन dx. डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज इक्वल्स टू 0. डेरिव्हेटिव्ह ऑफ के इज इक्वल्स टू 0. समजलं का? ओके, ठीक आहे. आपलं तसं 50 मिनिटं लेक्चर चालणार आहे, पण मी थोडा आज कमी वेळ घेतो कारण काही मुलं कमी असतील. दमादमाने पाहूयात. आजचं लेक्चर झाल्याच्या नंतर उद्या 40 मिनिटं घेऊ आजचं लेक्चर आपण. चला some standard formulae of derivatives. Some standard formulae of derivatives. So डेरिव्हेटिव्ह चे काही स्टँडर्ड फॉर्म्युलेज आहेत काय? त्यापैकी आपण आज फक्त 5 ते 6 फॉर्म्युलेज आपण डिस्कस करूयात. ओके, चला पहा. पहिला फॉर्म्युला आपला, मी प्रत्येक फॉर्म्युला एक्सप्लेन करून सांगणार आहे, म्हणजे मी आता फक्त लिहून देतोय, पण मी प्रत्येक इच अँड एव्हरी फॉर्म्युला हा फक्त लिहून देतोय, तुम्ही पाठ करायचा आणि त्यानंतर मी प्रत्येक फॉर्म्युला कुठं, कसा, कधी, कशामुळे, कशा प्रकारे वापरायचा हे सांगणार आहे. फक्त आता आपण लिहून पाठ करणार आहे आणि नंतर मग 1 बाय 1 एक फॉर्म्युला घेऊन एक्सप्लेनेशन देणार. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स, याला म्हणायचं डेरिव्हेटिव्ह ऑफ, डायरेक्टली म्हणलं तरी चालतंय. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय इज इक्वल्स टू dy अपॉन dx.
थर्ड वन राजकुमार सर, त्याला इकडे करा थोडं, ते माझा चेहरा दिसतो. काय म्हणताय, कोण असं काहीतरी म्हणणं आलं, काय म्हणताय खाली घ्या कमेंट मध्ये. वैभव बोलताय की सर नीट दिसत नाही. बर, नीट दिसत नाहीये वैभवराव, एकदा तुम्ही म्हणजे जिथे रेंज आहे तिथे जा, कारण बरं एकदा परत सांगा, तुम्हाला दिसतंय का आता? आता दिसतंय का? फक्त एखाद्या वेळेस काय अडचण येते, कॅमेरा मूव्ह केला की ते ब्लर होतंय, आणि एखाद्या वेळेस तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असतो त्यामुळे ते दिसत नाही. एखाद्याला नाही दिसलं की समजायचं तो नेटचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे तुमच्या इकडच्या. सर्वांना नाही दिसलं तर तो माझ्याकडचा प्रॉब्लेम आहे, कारण माझ्याकडे जर प्रॉब्लेम असला काही, म्हणजे माझ्याकडे जर नेटचा प्रॉब्लेम असला असता ते सर्वांना दिसलं नसतं बरोबर. आणि फक्त एखाद्याला जर अडचण असेल तर समजायचं त्यानं आपण ज्या ठिकाणी बसतोय त्याची एकाची पोझिशन बदलून जिथे रेंज आहे तिथे जाऊन बसायचं. ठीक आहे ना, काय अडचण नाही. ब्लर होतंय, हे होतंय, एखाद्या वेळेस थोडंफार झालं ना तर पोझिशन चेंज करा. नाही जमलं तुमच्या ज्याने रेंजचा प्रॉब्लेम आहे, रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ना, मी लगेच सेंड करतोय तुम्हाला. डोंट टेक इट टेन्शन. Derivatives of x is equals to 1. Derivatives of y is equals to dy upon dx. Derivatives of k is equals to 0. फक्त k चा डेरिव्हेटिव्ह 0 मिळतो, म्हणजे कॉन्स्टंट टर्म. इथं लिहितोय मी k ऍज अ कॉन्स्टंट. प्लीज तुमच्या फ्रेंड्सना सांगा लवकरात लवकर जॉईन करा, परत ते बेसिक झाल्यावर अडचण येते. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx, kx चा डेरिव्हेटिव्ह काय मिळतो k. ते म्हणणार सर मग इथं k का कॉन्स्टंट नाहीये का? आहे मुलांनो, पण याच्या बाजूला x आहे, याच्या बाजूला x होतं का? नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायला गेलं तर कोणतीही कॉन्स्टंट टर्म असेल त्याच्या बाजूला x किंवा y असेल, कोणतीही कॉन्स्टंट टर्म असेल त्याच्या बाजूला गुणाकारात किंवा भागाकारात x किंवा y दिसलं तर ते कॉन्स्टंट नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 घ्यायचा नाही. मग k कॉन्स्टंट आहे पण त्याच्या मल्टिप्लाय मध्ये x आहे, म्हणजे याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ kx इज इक्वल्स टू k. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy अपॉन dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ ओनली k 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx k. Fifth one, derivatives of e to the power x. म्हणजे derivatives of e to the power असं म्हणा, किंवा e raised to x असं म्हणलं तरी चालतंय. Derivatives of e to the power x चा e to the power x. फक्त हे 5 फॉर्म्युलेज आपण आता डिस्कस करूया. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy by dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ k चा 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चा k, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x चा e टू द पॉवर x. ओके, मला सांगा इथे x आहे, इथं पण काय x आहे, म्हणजे x ना डिफरन्शिएट केलं, ह्या x ना डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह किती मिळतो? 1. म्हणजे आणखी सांगायला गेलं तर ज्या फंक्शननी त्याच फंक्शनला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह किती मिळतो? 1. काय मिळतो? 1. फॉर एक्झाम्पल, डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा, थीटाने थीटाला डिफरन्शिएट केलं, डेरिव्हेटिव्ह किती मिळणार? 1. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y, म्हणजे y नच y ला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह किती मिळणार? 1. बरोबर आहे, समजतंय? ओके. डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t, डेरिव्हेटिव्ह ऑफ t विथ रिस्पेक्ट टू t किती मिळणार? 1. म्हणजे ज्या फंक्शनने त्याच फंक्शनला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह किती मिळतो? 1 मिळतो. काय मिळतो? 1 मिळतो. पहिला फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x, डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x.
आन्सर इज 1. ज्या फंक्शनने त्या फंक्शनला डिफरन्शिएट केले की डेरिव्हेटिव्ह काय मिळतो 1 मिळतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, y ला कशाने डिफरन्शिएट केलं, y ला x ने डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह मिळाला dy बाय dx. म्हणजे आता y चं कसं सांगणार पहा, y चा फॉर्म्युला डेरिव्हेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू y, y ला कशाने डिफरन्शिएट केलं थीटा ने, तर y चा डेरिव्हेटिव्ह मिळतो dy बाय d थीटा. जर मी y ला t ने डिफरन्शिएट केलं त्याचा डेरिव्हेटिव्ह मिळणार dy बाय dt. जर मी डिफरन्शिएट केलं y ला q न ते मिळणार dy बाय dq. समजते काय म्हणतोय मी, म्हणजे ज्या फंक्शनने त्या फंक्शनला डिफरन्शिएट केलं तर डेरिव्हेटिव्ह 1, y ला डिफरन्शिएट केले x न, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy बाय dx. k म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे, k ला कशाने डिफरन्शिएट करा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार 0, कारण कॉन्स्टंट आहे ते. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा k येतो, म्हणजे x चा जो सहगुणक आहे, x चा जो कोएफिशिएंट आहे तो तुमचा डेरिव्हेटिव्ह असणार. डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चा k, तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ 10x चा काय मिळणार 10, तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ 100 चा काय 100x चा काय मिळणार 100. सो तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ mx चा काय मिळणार m. दॅट्स ऑल. परत एक्सप्लेन करणार आहे पण सांगतोय फक्त. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा 1, डेरिव्हेटिव्ह ऑफ y चा dy बाय dx, डेरिव्हेटिव्ह ऑफ k चा 0, डेरिव्हेटिव्ह ऑफ kx चा k, डेरिव्हेटिव्ह ऑफ e टू द पॉवर x चा e टू द पॉवर x. ओके गाइज, हे 5 फॉर्म्युलेज आपण आज डिस्कस केलेले आहेत. जास्त मी घेत नाही आज, फक्त इथपर्यंतच घेऊयात. उद्या याच्या पुढचं कंटिन्यू करू. कशामुळं, कारण कोणी तुमचे फ्रेंड्स असतील तर आज मी सर्व शिकवत बसतो तर उद्या तुम्हाला आवडत जाईल. ओके गाइज, सो थँक्यू, हॅव अ गुड डे. एक काम करायचं, आज मोळे करिअर अकॅडमी आणि मोळे जाधव मॅथ्स क्लासेस या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावरती व्हिडिओज येतील आणि ते तुम्ही पाहून घ्या. आता लगेच मी अपलोड करून तुम्हाला लिंक पाठवतो, ते तुमच्या फ्रेंड्सलाही वाटलं असतं शेअर करा. ठीक आहे. तर आपली बॅच जी आहे